नमस्कार. BNX न्यूज 9 मध्ये आमच्या सर्व प्रेक्षकांचं मी दयानंद अल्लोळी पुन्हा एकदा मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो. सहर्ष स्वागत यासाठी की आजपासून श्रावण मास सुरू झालेला आहे आणि हा श्रावण मास संपूर्ण महिना भक्तिभाव आणि श्रद्धेने भरलेला असतो. त्यात आपले सोलापूरकर तर अगदी सज्जपणे त्यात सहभागी होत असतात. सज्जपणे यासाठी म्हणायचं की सोलापुरात श्रावण मासातील 5 ते 6 समाजातील आराध्य देवतांचे रथोत्सव निघत असतो. त्याच निमित्ताने येत्या सोमवारी 17 तारखेला सोलापूर नाभिक समाजातर्फे त्यांचा सुद्धा रथोत्सव होणार आहे. त्यानिमित्त तेलुगू नाभिक समाज ज्ञाती संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय श्री अनिल कोंडूर सर यांच्याशी आपण सविस्तर चर्चा करून घेणार आहोत आणि जाणून घेणार आहोत की त्यांच्या समाजाची मूळ परिस्थिती काय होती आणि आत्ताची परिस्थिती काय आहे. त्यांच्या समाजाच्या विकासाबद्दल सुद्धा आपण त्यांच्याबरोबर चर्चा करणार आहोत. सर्वप्रथम अनिल कोंडूर सर, आपण ज्ञाती संस्थेचे अध्यक्ष म्हणून आमच्या चॅनलतर्फे आपल्याला खूप खूप मनापासून शुभेच्छा. आणि सुरू होणाऱ्या 17 तारखेला आपला रथोत्सव निघतो त्याबद्दल सुद्धा आपल्याला खूप खूप शुभेच्छा आमच्या चॅनलतर्फे. तर सर्वप्रथम मला विचारू इच्छित आहे, तर सोलापुरातील विविध समाजातील रथोत्सव तर निघत होता, तर आपली रथोत्सव किती वर्षापासून सुरू झालेली? सर्वप्रथम मी आपल्या न्यूज चॅनलचं या ठिकाणी मी स्वागत करतो आणि धन्यवाद देतो आज आपण या मुलाखत घेत असल्याबाबत. साधारणतः चिमटेश्वर भगवान हे प्रतिष्ठापना आम्ही सन 2012 पासून रथोत्सवाची सुरुवात केली. त्याच्या अगोदर नागपंचमीनिमित्त आम्ही याच आमच्या मंदिराच्या ठिकाणी आम्ही सालाबादप्रमाणे उत्सव साजरा करत होतो. पण सन 2012 साली आम्ही हा उत्सवाच्या रूपांतरातून आम्ही रथोत्सव सुरुवात करावा. जसं सर्व तेलुगू भाषिक समाज रथोत्सवाची परंपरा सुरुवात केली तसं नाभिक समाजानं सुद्धा रथोत्सवाची सुरुवात करायला पाहिजे. या अनुषंगाने आम्ही हा रथोत्सवाचा सुरुवात 2012 साली करण्याचा आम्ही संकल्प सुरुवात केला. तो आजतागायत सालाबतप्रमाणे रथोत्सवाची सुरुवात अखंडित पद्धतीने चालू आहे आणि चांगल्या पद्धतीने समाज बांधवांचं सर्वांचं सहकार्य लाभत आहे. सर, आता आपण सांगितलं की 2012 सालापासून आपली रथोत्सव चालू झालेला आहे. जर पूर्वापार परंपरा पाहत गेलं तर तेलुगू समाजातील जे नारळी पौर्णिमा रथोत्सव निघते आणि त्या अगोदर नीलकंठेश्वर महाराजांचे सुद्धा रथोत्सव निघतं. यांना जवळपास तेलुगू समाजाला तर 101 वर्ष पूर्ण झालेलं आहे आणि नीलकंठेश्वर समाजाला 99. तर आपला रथोत्सव का उशीर झाला, आपण त्याबद्दल काय सांगा? कारण एवढंच आहे की आमचे कुलदैवत चिमटेश्वर भगवान हे मूळ तेलंगणातील असल्याने आणि चिमटेश्वरांचा रथोत्सव हे साजरा करण्यासाठी समाज बांधवांनी सर्वांचं नेहमी अग्रेसर भूमिका राहायची. परंतु नागपंचमी निमित्त नाभिक समाज जन्मला असा पुरा इतिहास आहे. पौरोहित्य करून समाजाला जन्म दिला असं नागपंचमी हा उत्सव समाजाकडून होत असतो. परंतु रथोत्सवाची सुरुवात हे सन 2012 साली सर्वांनी मानस केलं की रथोत्सवाची सुरुवात आपण करायला पाहिजे. उत्सव आपण जे काय करतो आपण फक्त मंदिरातच करतो. मंदिराच्या रूपांतरातून आपण समाजातून सर्व समाज बांधव जसं आपण रथोत्सवाचं साजरा करतात तसं चिमटेश्वर महाराजांची सुद्धा रथोत्सव निघाला पाहिजे. याचा चंग बांधून सन 2012 साली आम्ही सर्व पदाधिकारी नियुक्ती झालो. त्या निमित्ताने आम्ही सर्वांनी सुरुवात करायचा मानस ठेवला आणि अखंडित पद्धतीने समाजाचं सुद्धा एक सोलापूर शहरामध्ये चांगल्या पद्धतीनं हातखंडा असायला पाहिजे आणि सर्व समाज बांधव जसं रथोत्सव घेऊन सर्व समाज एक करतात तसं आम्ही सुद्धा सर्व समाज एक करून समाजाचा उत्सव त्या दिवशी करून सर्व सोलापुरातील जेवढे दुकान आहेत आमचे सर्व दुकानं ते सर्व बंद करून आम्ही उत्सव साजरा करावा. एक समाजाचा उत्सव एक जोमानं राहायला पाहिजे आणि सोलापुरात सुद्धा आपलं नावलौकिक राहायला पाहिजे आणि देवाचं सुद्धा चांगलं प्रसारण व्हायला पाहिजे आणि उत्सव त्या निमित्तानं आपण करायचं ठरवलेलं आहे. सर, आपण मानलात की अगोदर नागपंचमीला सण साजरा करत होतो, नंतर मग श्रावणच्या पहिल्या सोमवारीच हा रथोत्सव करण्याचा मग जे मानस आहे आपलं त्यामध्ये काय कारण सांगाल का? नाही, पहिला सोमवार हा विषय नाहीये. नागपंचमी निमित्त समाजाचा जन्म झाला. नाभिक जो आहे शब्द नाभिक समाज हा तेलंगणामध्ये आपण मंगली म्हणतो, नाही ब्राह्मण संघ नाही ब्राह्मण म्हणतो. ब्राह्मण प्राप्त झालं, ब्राह्मणानं नाभिक जन्मले. तो जन्म नागपंचमी निमित्त जन्म
हे नाभिक समाजाचं झालं. त्या निमित्तानं नागपंचमी ज्या दिवशी उत्सव असतो त्याच दिवशी नागपंचमी असतो. श्रावण सोमवार हा श्रावणाच्या निमित्तानं आज या वर्षी श्रावणाचा पहिला सोमवारी आल्यास सुरुवात झाली, योग जुळून आलेला आहे. जुळून आलं योग आहे. तरी नागपंचमी ज्या दिवशी असतो त्याच दिवशी रथोत्सव असतो. कारण समाजाने नागपंचमी दिवशीच समाज जन्मलेला आहे असं आमचं पूर्व इतिहास सांगतो. म्हणजे वाराशी काही संबंध नसून ज्या वाराला नागपंचमी येतो त्या दिवशी आपली मिरवणूक. हो हो सर, आता मिरवणूक म्हणजे तर अवाढव्य भव्य म्हणजे प्रत्येक जण सहभागी झालेला असतो. अंदाजे या मिरवणूक आपली लोकसंख्या किती असते? अंदाजे या मिरवणुकीत जवळपास 10,000 लोकसंख्या आमचे समाज बांधव सर्व हे चांगल्या पद्धतीने माता भगिनी बंधू भावाने सर्वांनी ह्या रथोत्सवामध्ये सामील होतात. आणि सर्व इतर समाज बांधव सुद्धा रथोत्सवामध्ये सामील होऊन या आमच्या रथोत्सवामध्ये समाजाचा आणि सर्व समाज बांधवांनी हिरिरीने सहभागी होऊन आमचा रथोत्सव यशस्वी करतात. त्या दिवशीचा सकाळपासूनचा पूर्ण रूपरेखा काय असतो आपल्या पूजेचा किंवा रथोत्सवाचा, सायंकाळी सांगता समारंभाचा कार्यक्रमाचं शेड्यूल काय असतं त्या दिवशीचा पूर्णपणे? पहाटे 5:30 वाजता मंदिरात या ठिकाणी पूजा सुरुवात होतो. महारुद्राभिषेक असतो, महायज्ञ पूजा असतो. सर्व समाज बांधव दाम्पत्य या ठिकाणी पूजेस येऊन बसतात. आणि यावेळी आम्ही असा एक नवीन संकल्प केला की सर्वसामान्य समाज बांधव पूजेचा मान सर्वसामान्य समाज बांधवांना सुद्धा मिळाला पाहिजे म्हणून आम्ही लकी ड्रॉ या वर्षी सुरुवात केली. आणि पहिला जो चिठ्ठी निघेल तो समाज बांधव उत्सव मूर्तीच्या पूजेस बसण्यास त्यांना मान मिळावा हा संकल्प ठेवून या वर्षी आम्ही त्यांना 5 चिठ्ठी काढलं. 5 चिठ्ठीमध्ये पहिला चिठ्ठी जो निघालं ते मूळ मूर्ती त्यांना बसण्यासाठी मान मिळण्यासाठी आपण यावर्षी सुरुवात केली. आणि इतर 4 दाम्पत्य ते प्रथम स्थानी त्यांच्या स्थानापन्न राहणार त्यांच्या पूजेस. हे आम्ही निशुल्क पद्धतीनं आज त्यांचा सन्मान राखण्यासाठी समाज बांधवांचा सन्मान राखण्यासाठी आम्ही हा संकल्प यावर्षी सुरुवात केला. आणि पहाटे 5:30 वाजता रुद्राभिषेक सुरुवात होतो. त्याच्यानंतर महायज्ञ पूजा होतो. तिथून हा मूर्ती उत्सव मूर्ती आम्ही स्थानापन्न करण्याचोक येथे आम्ही त्या ठिकाणी रथोत्सव सुरुवात होतो. होऊन तिथून सायंकाळी या ठिकाणी परत आपण मंदिरात या ठिकाणी परत मंदिरात आपण घेऊन येतो रथ. आणि या ठिकाणी मंदिरात पुन्हा प्रतिष्ठापना करतो. आणि शेवट सर्व समाज बांधवांच्या साक्षीने या ठिकाणी मोठी पूजा अर्चना होऊन या ठिकाणी रथोत्सवाचे आम्ही समारोप करतो. नाभिक समाज हा प्रत्येक घटकातील प्रमुख समाज मानला जातो. प्रमुख यासाठी की जेव्हा ब्राह्मणाला सुद्धा ब्राह्मणत्व प्राप्त करण्यास तयार होतो त्यावेळी जर नाभिकाने त्यांची नोंदच केली नाही तर तो ब्राह्मणत्व सुद्धा प्राप्त करू शकत नाही. यामुळे ब्राह्मणापेक्षाही श्रेष्ठ नाभिक समाज मानला जातो. तर याबद्दल आपण काय सांगा? भगवान शंकराने विष्णूच्या नाभीतून नाभिकाची उत्पत्ती प्राप्त झाली. ब्राह्मणाने जरी ब्राह्मणत्व स्वीकारायला पाहिजे किंवा ब्राह्मणत्व यायला पाहिजे म्हणजे त्यांचं मुंज हे करणं हे महत्वाचं गरजेचं होतं. त्यावेळी भगवान शंकराने नाभिकाची उत्पत्ती केली. आणि उत्पत्ती करताना ब्राह्मणाला जेवढं मान असतो तेवढं नाही ब्राह्मणाला म्हणजे नाभिक समाजाला तेवढं मान सन्मान असतो. म्हणजे जन्मापासून ते आपल्या कर्मापर्यंत म्हणजे मरणापर्यंत जे काही महत्वाचे घटक असतील विधी असतात त्याच्यात नाभिक समाजाला पूर्ण मान बहुमान असेल. म्हणून नागपंचमीचा हा सण त्याच दिवशी साजरा करतो. भगवान शेषाच्या कमळातून हा जन्म झालेले आहे. आणि या निमित्तानं नागपंचमी हा उत्सव सुद्धा नाभिक समाज जन्मला ह्या अर्थातून ह्या पूर्व इतिहासातून संपन्न होतो. सर, ही झाली आता नाभिक समाजाची पूर्वापार इतिहास. पण आता सध्याच्या युगाला जेव्हा सोलापुरात नाभिक समाज येऊन बसले होते तर नाभिक समाज हा सोलापूरचा मूळचा नव्हताच. तेलुगू तेलंगणा आंध्र इथून आलेला आहे. तर किती वर्षापूर्वी नाभिक समाज हा सोलापुरात स्थायिक झालेला आहे असा अंदाज आपल्याला काय त्याबद्दल? साधारणतः 1905 ते 8 दरम्यान या ठिकाणी सोलापुरात नाभिक समाजातील
तेलंगणा येथील वरंगल, करीमनगर, सिद्दीपेठ ह्या जिल्ह्यातून जवळपास सोलापुरात आपण स्थान या ठिकाणी स्थायिक झालेले सर्व बांधव, तेलंगणातील सर्व समाज बांधव या ठिकाणी साधारणतः आज 120 वर्षापूर्वी या ठिकाणी सोलापुरात सर्व समाज बांधव एक एक करत या ठिकाणी सर्वांनी येऊन या ठिकाणी स्थायिक झालेले आहेत. तर त्यावेळी असं सलून दुकान वगैरे नव्हतं, तर नाभिक समाज हा बांधव घरोघरी जाऊन लोकांचं म्हणजे कटिंग दाढी वगैरे करायचा. तो पासूनचा इतिहास आणि आज 80 दुकानपर्यंतची मजल हा मधला जो प्रवास आहे त्याबद्दल काय सांगा? त्याबद्दल एवढं सांगायचं आहे की समाज पूर्वी घरोघरी करत होतं हे वास्तविक आहे. पूर्वी एक छोटासा कट्ट्यावर कुठं बाजूला असं बसून त्यावेळी सलून दुकानं त्यावेळी नव्हते, एवढा अद्यावत परिस्थिती नव्हती, प्रगती सुद्धा नव्हती. परंतु त्यावेळी परिस्थिती अशी होती की या ठिकाणी आलेल्या कोणाला सुद्धा घर नव्हतं, तर दुकान तर सोडून द्या. आणि राहिला प्रश्न समाजाचा कुलवृत्ती काम हे घरोघरी जाऊन पूर्वी करायचे. आणि एखादा कुठेतरी चौकात कुठेतरी कट्टा वगैरे असेल त्या ठिकाणी एक म्हणत होते की आम्ही आमच्या शब्दात म्हणतो अड्डा. हा, तसं करून पूर्वजांनी या ठिकाणी राहायचं आणि सर्व समाज बांधवांना या ठिकाणी घेऊन येऊन आणि सोलापुरात चांगल्या पद्धतीने सर्व समाज बांधव जसं गुन्हा गोविंदानं राहायचं या ठिकाणी कष्ट करून राहायचं प्रयत्न केलं, तसं नाभिक समाजातील सर्व समाज बांधव या ठिकाणी 120 वर्षापूर्वी या ठिकाणी येत आज या ठिकाणी स्थानापन्न व्हायचा प्रयत्न केला. आणि राहिला प्रश्न जसं जनरेशन बदलत गेलं, जसं दिवस बदलत गेले, जसं काळ बदलत गेला, तसं काळाच्या ओघात सुद्धा समाज बदलत गेला. समाज बदलत असताना सुद्धा आज जसं ट्रेंड बदलत गेलं तसं या ठिकाणी आज मोठमोठे शोरूम होऊन आज या ठिकाणी समाज आता फक्त 12 बलुतेदारांची नाही असं परिस्थिती आज निर्माण होतोय. कारण इतर समाज बांधव सुद्धा ह्या समाजामध्ये ह्या व्यवसायामध्ये सर्व सहभागी होत आहेत. आणि विशेषतः महिला सुद्धा सर्व समाज बांधव ब्युटी पार्लरच्या नावाने ब्युटी पार्लरच्या ब्युटिशियनच्या एक चांगल्या पद्धतीने अद्ययावत पद्धतीनं कोर्स करून या ठिकाणी सर्व बांधव सुद्धा या व्यवसायात सामील होतात. आम्हाला सुद्धा या गोष्टीचं सुद्धा आज समाधान व्यक्त करतो या ठिकाणी. सर, आताच आपण सांगितलं फक्त तेलुगू भाषिकच नव्हे तर इतर भाषिक सुद्धा या व्यवसायात उतरले, तर इतर कोणकोणते भाषिक या व्यवसायात आहेत? उदाहरणार्थ आता तेलुगू भाषिक म्हणून आम्ही आहेच. तेलंगणातून आम्ही या ठिकाणी जवळपास शेकडो वर्ष झाले आम्ही या ठिकाणी स्थायिक झालो. तसं या ठिकाणी मराठी नाभिक सुद्धा आहेत, कन्नड नाभिक सुद्धा आहेत, हडपद समाज म्हणून. आणि इतर 5 समाज पोटजातीचे 5 समाज आहेत या ठिकाणी. श्रीवास्तव समाज आहे, बालाजी समाज आहे, मराठी नाभिक म्हणून समाजोन्नती संस्था म्हणून त्यांची समाज आहे. आणि हडपद अप्पाना म्हणून वीरशैव नाभिक हडपद समाज सुद्धा या ठिकाणी. असे एकूण सोलापुरात 5 समाज मिळून या ठिकाणी आहे. आम्ही तेलुगू भाषिक म्हणून आम्ही तेलुगू नाभिक समाजाचे आम्ही आहोत. म्हणजे या सर्व समाजाचे प्रतिनिधित्व तेलुगू भाषिक करतात असं आपल्याला म्हणायचं? नाही, सर्व समाज बांधव मिळून करतो आपण. म्हणजे 5 समाज बांधवांचा एक संस्था वगैरे असं आहे का? नाही, तसं संस्था वगैरे नाहीये. ज्या त्या संस्थेचं संस्था वेगळ्या आहे, त्यांच्या त्यांनी करतात, त्यांचे समाजाध्यक्ष त्यांनीच आहेत आणि त्यांच्या समाजाची बॉडी त्यांनीच निर्माण केलेली आहे. तेलुगू समाजाची 5 समाजामधलं संगणमत कसं आहे? आम्ही व्यावसायिक म्हणून आम्ही सर्व एकत्र आहोत. व्यावसायिक म्हणून आम्ही सर्व एकत्र आहोत. आणि तेलुगू नाभिक समाजातील जे समाज बांधव आहेत ते समाज आमच्या पाठीशी आहे. मराठी नाभिक जे आहेत ते त्यांच्या संस्थेचा त्यांच्या समाजाच्या अखत्यारीत त्यांचा कार्याचा भाग आहे. फक्त व्यावसायिक म्हणून आम्ही सर्व समाज बांधव आम्ही एकत्रित येत असतो, एकत्रित आम्ही व्यवसाय करतो आणि एकत्रित आम्ही व्यवसायाच्या संदर्भात जे काही निर्णय घ्यायचा असेल तर ते सर्व समाज आणि समाज म्हणून आम्ही एकत्र घेत असतो. परंतु संस्था आणि समाज हे फक्त आमच्या अखत्यारीत हा विषय आहे. तेलुगू समाज म्हणून आम्ही आमच्या तेलुगू समाज म्हणून आम्ही तेलुगू समाज बांधव म्हणूनच आम्ही आहे. म्हणजे ज्याच्या भाषेला त्यांचा पूर्णपणे वैयक्तिक त्यांना मुबला आहे, त्यांचा निर्णय ते घेऊ शकतात. पण व्यवसाय म्हणून जेव्हा काही अडचण निर्माण होतो तेव्हा मात्र सर्व समाज एकत्रित येऊन एकत्रितपणे आपण निर्णय घेतात. निश्चित याच्यात दुकानदार संघटना म्हणून आहे श्री संत सेना नाभिक दुकानदार संघ सेवाभावी संस्था. या संस्थेच्या मार्गदर्शनाखाली या संस्थेखाली सर्व 5 पोटजातीय समाज एकत्र म्हणून व्यवसाय म्हणून करतो आम्ही. सर, आता आपण म्हणलात की नागपंचमीच्या दिवशी आपले रथोत्सव निघतो, तर त्या रथोत्सव आपण त्यांना सुद्धा आमंत्रित करतो. हो, निश्चित सर्व समाज बांधव पोट जातीतील सर्व समाज बांधव या रथोत्सवाला आम्ही सर्वांना निमंत्रित करतो आणि सर्वांना घेऊन हा रथोत्सव साजरा करत असतो. त्यांचा सुद्धा सहभाग आपल्याला लागतो. 100% हो, 100% लागतो. सर, काही व्यवसाय पारंपरिक पद्धतीने अगदी तनमनाने जोपासले जातात, तर आधुनिक क्रांती होताना
काही युवक जे आहेत ते आता नवीन टेक्नॉलॉजीकडे वळत असतात. तर आपल्या या पारंपरिक व्यवसायामध्ये आपली नवीन तरुण पिढी जी आहे ती आपल्याला पारंपरिक पद्धतीने पुन्हा हेच काम करताना दिसतंय की त्यांनी सुद्धा तांत्रिक आध्यात्मिक क्षेत्र अवलंबून कुठेतरी डेव्हलप झालेले आहेत का? आता परिस्थिती थोडी बदललेली आहे. या परिस्थितीच्या ओघात आता शिक्षण सुद्धा महत्त्वाचं झालंय आणि शिक्षण हा गट प्रत्येक समाजाला लागलेला आहे आणि प्रत्येक समाजातील समाज बांधव आज एवढाच विचार करतोय की आम्ही कष्ट केलेले कष्ट आज मुलांना येऊ नये. परंतु एवढं सोपं काम नाही आमचं समाजाचं काम सुद्धा. मुलांचं सुद्धा भविष्य असंच घडू नये. मुलांनी शिक्षण शिकावं, नोकरीला लागावं, त्यांचा परिस्थिती बदलाव आणि त्यांना नोकरी वगैरे कुठेतरी लागाव करावं याकडे कल जास्त समाज बांधवांचा आहे. आता थोडं या परिस्थितीतनं थोडं समाज बांधव की व्यवसायातून दुसऱ्या व्यवसायाकडे वळाव हा सुद्धा परिस्थिती आज निर्माण झालेली आहे. कारण काळ बदललेले आहे. काळाच्या ओघात आज परिस्थिती सुद्धा बदलत चालली आहे आणि पूर्वीसारखं व्यवसाय सुद्धा आता नाही राहिले. आता परिस्थिती तशी नाही आहे. म्हणजे व्यवसाय करताना सुद्धा आज माणसांचं गरज असतो, आज कारागिरांची गरज असतो. त्या परिस्थितीनं पूर्वीसारखं परिस्थिती आज राहिलेली नाही आहे आणि शिक्षण महत्वाचं आहे. शिक्षणाकडे कल जास्त आज कुटुंबाचा आणि कुटुंब प्रमुख म्हणून वडिलांचा आणि सर्व कुटुंबाचा, आई वडिलांचा सर्व कल आता शिक्षणाकडे जास्त वळलेला दिसतो. म्हणून थोडं आता आमच्या सलून व्यवसायाकडे सुद्धा मुलांचं थोडं आग्रह तेवढं नाही आहे पूर्वीसारखं. सर, पण आता आपण म्हणतात की हा व्यवसाय करणं तेवढा सुद्धा कठीण आहे, भरपूर कठीण आहे, तेवढा साधा सोपा व्यवसाय नाही आहे. पण जर वारसत्वाने आपल्याच मुलं जर हा व्यवसाय जोपासत नसेल तर पुढच्या पिढीला सलून जे आपलं सलून काम आहे त्याचं योगदान समाजाला कसं लाभेल? कारण अनुषंगाने जर कला वाढून शैक्षणिक क्षेत्राकडे जर जात असेल तर इथली संख्या तर आपोआप कमी होणारच आणि समाजाला पुढचं आपलं योगदान कसं लाभेल याबद्दल आपण काय? आणि आता कुलवृत्ती जे व्यवसाय आहे ते कुलवृत्ती करणारे लोक करतायत आणि त्याच्या पलीकडे जाऊन इतर समाज लोक सुद्धा ह्या व्यवसायात आता भाग घेत आहेत. कुठेतरी समाजात सुद्धा म्हणतो उणीव कुठेतरी दुसऱ्या बाजूने भरत आहे असं आपल्याला म्हणा भरत आहे. कारण इथले कुलवृत्तीचे लोक जर कमी होत चालले तरी दुसऱ्या समाजातील लोक सुद्धा या व्यवसायाकडे आकर्षित होऊन त्यांनी सुद्धा हा व्यवसाय स्वीकारत आहे. कुठल्याही समाजात आता कुलवृत्ती फक्त कुलवृत्ती म्हणून समाज बांधवच करत नाहीये. सर्व इतर सुद्धा आज 12 बलुतेदारी समाज आहेत ते एकाच समाजानं करावं असं नाही. बरंच आता उदाहरण देता येऊ शकते आपल्याला की आपण कुलवृत्ती जे व्यवसाय जे आहेत पारंपरिक 12 बलुतेदारीमध्ये असं ते 12 बलुतेदारी व्यवसायामध्ये इतर समाज सुद्धा सहभागी होऊन आज एक ट्रेंड झालाय व्यवसायाचा. एक आम्हाला सुद्धा एक अभिमान आहे. इतर समाज बांधव सुद्धा या व्यवसायाकडे कल म्हणून ओढून आणि आज शासन सुद्धा ब्युटी पार्लरचं आज एक एवढं मोठं एक स्किल डेव्हलपमेंट म्हणून त्यांनी एक शासन सुद्धा या ठिकाणी बघतोय. अभिमान आहे आम्हाला सुद्धा. म्हणजे समाजाचं काम समाजानं करावं हा विषयच आहेच आणि अगदी बरोबर आहे. परंतु इतर सुद्धा व्यावसायिक इतर सुद्धा समाज बांधव आमच्या व्यवसायामध्ये आज भाग घेतात हे आम्हाला सुद्धा आनंदाची बाब आहे आणि समाधान सुद्धा आहे याबाबत. आणि कुठं तर सरकारी दरबारी सुद्धा आपली दखल घेतली जाते. आताच आपण म्हणलं की ब्युटिफिकेशनच्या नावानं सरकारी सुद्धा आपल्याला कुठं तर अनुदान वगैरे भेटतायत किंवा काय सरकार दरबारी आपले स्वतःचं अस्तित्व काय? सरकारी दरबारी अस्तित्व म्हणजे काय? आज आपण बघतोय ITIच्या नावाखाली आपण ब्युटिशियन म्हणून आपण ब्युटिशियनसाठी त्यांनी ट्रेनिंग देतात आणि ट्रेनिंग देऊन त्यांनी उद्योजक म्हणून बनवण्यासाठी DIC मार्फत त्यांनी लोन देऊन त्यांना हे करण्यासाठी प्रयत्न करतात. परंतु शासन आमचे बरेच काही आमच्या मागण्या आजपर्यंत शासन आम्हाला झुलवत ठेवतंय आणि आम्हाला कुठलाही न्याय शासनाकडून मिळत नाहीये. कारण आम्ही इतर सर्व राज्यांमध्ये आम्ही BC मध्ये आहोत म्हणजे SC मध्ये आणि याच ठिकाणी आम्ही महाराष्ट्रात OBC मध्ये आहे. याची खंत आहे कारण आमच्या मुलं सुद्धा या ठिकाणी OBCत असल्यामुळे शिक्षणासाठी बऱ्याच काही गोष्टी आम्हाला वंचित राहावं लागतंय. आरक्षण मिळत नाही आम्हाला. इतर आम्हाला 29 राज्यांपैकी 17 राज्यांमध्ये आम्ही SC मध्ये आहोत पण महाराष्ट्रामध्ये आम्ही OBC मध्ये आहोत. याची खंत आम्हाला वारंवार वाढतोय. 1986चा GR सुद्धा आहे केंद्र सरकारचा की महाराष्ट्रामध्ये OBC मध्ये न ठेवता नाभिक समाजाला SC मध्ये कन्वर्ट करा अशी मागणी असताना सुद्धा महाराष्ट्र सरकार आम्हाला या ठिकाणी आम्हाला या बाबतीत आम्हाला वंचित ठेवतं. महाराष्ट्र सरकार हे दुर्दैवी म्हणावं लागेल. त्यासाठी आपला पाठपुरावा काय नित्यनियमितपणे सुरू आहे का सरकार? या ठिकाणी आम्ही आंदोलन झालंय. महाराष्ट्रात सुद्धा आंदोलन झाले, सोलापुरात सुद्धा आंदोलन झाले, मुंबईत आझाद मैदानावर सुद्धा या बाबतीत आंदोलन झालेत. किमान आम्हाला SC मध्ये कन्वर्ट करा आणि आमच्या
समाजाला न्याय द्या आणि आमच्या समाजातील मुलांना आरक्षण द्या, न्याय द्या. हे पाठपुरावा वारंवार आम्ही महाराष्ट्रात सर्व ठिकाणी आम्ही आंदोलनं केली आणि आझाद मैदानावर सुद्धा मोठं बेमुदत उपोषण सुद्धा आम्ही मागच्या 3-4 वर्षापूर्वी आम्ही एक मोठं आंदोलन आम्ही आंदोलन आम्ही आझाद मैदानावर आम्ही केली होती. राजकारणाची मनस्थिती नाही आहे आणि शासनाची मनस्थिती नाही की समाज छोटी आहे म्हणून आम्हाला सर्व गृहीत धरून चालतात. राजकारण क्षेत्रातील आपलं योगदान काय सांगाल? राजकारण क्षेत्रातील योगदान म्हणजे काय, हे समाजकारणावर आपलं जास्त भर आहे. समाजकारणावरच भर राहणार. शासनाचं जे काही असेल शासनाकडे मागण्यासाठी ते समाजासाठी आपण झटत राहू, काम करत राहू. राजकारण हा माझा वैयक्तिक भाग आहे. राजकारण हा समाजकारणाशी मी कधी जोडत नाही आणि माझा वैयक्तिक जे काही राजकारणाचा जो सहभाग आहे ते समाजासाठी जसं उपयोग होईल, समाजासाठी कसा फायदा करून घ्यायचा असेल तेवढं मात्र मी निश्चित समाजाचा म्हणून समाजासाठी मी झटत राहणार. तर आपण म्हणलात की सोलापूर नाभिका गेल्या 120-125 वर्षापासून सोलापुरात स्थायिक आहे. तर समाजातील कोणतरी व्यक्ती आतापर्यंत नगरसेवक बनलेले आहेत? नाही, याची खंत आहे आम्हाला. म्हणजे नेमकं का पार्श्वभूमी काय, आपण कुठे कमी पडत आहात? आज आम्ही समाजसेवा करतच राजकारणात सुद्धा कुठेतरी आम्ही काम करतोय. आज मीच नाही, आमच्या समाजातील इतर सुद्धा बांधव आहेत, परंतु कुठल्याही राजकीय पक्षाने आम्हाला दखल घेत नाही. परंतु मला शिवसेना या पक्षाकडून मला यापूर्वी संधी दिली होती. शिवसेना पक्षाकडून मी उमेदवार म्हणून उभा होतो, परंतु थोडक्यात माझी संधी हुकली. कसं आहे, जोपर्यंत राजकारणाचा हस्त लाभत नाही तोपर्यंत उन्नती शासकीय स्तरावर तर उन्नती होणार नाही. जोपर्यंत आपण जेवढं कराल तेवढंच कमवून काल, पण जोपर्यंत राजकारणाचं वरदहस्त आपल्याला लाभणार नाही तोपर्यंत उन्नती, त्यासाठी आपण किती प्रयत्नशील आहात? हे खंत आम्हाला सुद्धा आहे. कुठेतरी राजकारणात कोणीतरी आमच्या समाजाकडून कोणीतरी इतर बांधव कोणी असू द्या प्रयत्नशील राहायला पाहिजे. समाजकारणात सुद्धा आपलं भर ठसा उमटवायला पाहिजे, अस्तित्व तयार करायला पाहिजे आणि तरच आपल्याला शासनाकडून आणि किंवा राजकीय पक्षांकडून आपल्याला प्रतिसाद मिळणार. जोपर्यंत राजकारणात जसं समाजकारण करतो तसं राजकारण सुद्धा आपण समाजासाठी करावं आणि समाजासाठी भलं करावं आणि समाजातील घटकांसाठी सुद्धा आपण काम करत राहावं. तोपर्यंत आपल्याला राजकारणी लोक आपल्याला म्हणजे अस्तित्व आपलं दाखवल्याशिवाय ते आपल्याला आपलं अस्तित्व दिसल्याशिवाय कधीच करणार नाहीत, पाठपुरावा करणार नाहीत आणि आपल्याला सुद्धा ते या गोष्टीचा दखल सुद्धा घेणार नाहीत. तर हे झालं आपलं थोडक्यात सारांश पूर्ण समाजाचा आणि इतिहासाचा आणि चालू परिस्थितीचं. तर येणाऱ्या नागपंचमी निमित्त आपली जे रथोत्सव निघत आहेत त्यासाठी आपण समाजाला काय आवाहन करतो? समाज सालाबादप्रमाणे चांगल्या पद्धतीनं हिरिरीने सहभाग होतो आणि सर्व समाज बांधव म्हणजे लहानातल्या लहान मुलापासून वृद्धांपर्यंत सर्व माता भगिनी बंधू मित्र सर्वांनी सहभाग होतात. याही वर्षी चांगल्या पद्धतीनं रथोत्सवाची सुरुवात होणार आहे. रथोत्सव जल्लोषात होणार आहे. चांगल्या पद्धतीनं आपलं चिमटेश्वरांची रथोत्सव याही वर्षी चांगल्या पद्धतीने निघणार आहे. तरी सर्व समाज बांधवांना मी आवाहन करतो आपल्या चॅनलच्या माध्यमातून आणि समाज बांधवांना की चांगल्या पद्धतीनं रथोत्सव याही वर्षी सुरुवात होणार आहे. चांगल्या पद्धतीनं रथोत्सव चांगल्या पूजा अर्चा आणि चांगल्या परंपरेनं सुरुवात होणार आहे. तरी सर्व समाज बांधवांनी जास्तीत जास्त समाज बांधवांनी घराबाहेर पडून रथोत्सवामध्ये सहभागी व्हावा आणि रथोत्सवाची शोभा वाढवावी मी या ठिकाणी आपल्या चॅनलच्या माध्यमातून विनंती करतो. मी भास्कर तमनूर युवक संघटना अध्यक्ष आणि सोलापूर तेलुगू नाविक जाती संस्थाचे 17 तारीखला आपला रथोत्सव निघते तेलुगू नाविक समाजचं आणि सगळं समाज बांधव सगळेजण याव आणि माझी विनंती आहे. मी श्रीनिवास यादवीर रासकोंडा तेलुगू नाविक समाजाचे उपाध्यक्ष आहे. सर्व समाज बांधवांनी रथोत्सव दिवशी सर्वजण सहभागी व्हावा. मुला लहान मोठे बंधू सर्व मित्रांनी सर्व यावं ही विनंती करतो. आता सोलापूरकरांसाठी गुड न्यूज. आंध्र प्रदेश आणि तेलंगणातील प्रतिष्ठित श्री रुद्रा पूजा स्टोअर आता प्रथमच महाराष्ट्रात सोलापुरात 10 जून 2026 पासून आपल्या सेवेत. आपल्या दैनंदिन पूजा, धार्मिक विधी आणि सण उत्सवांसाठी लागणारे सर्व दर्जेदार पूजा साहित्य आता एकाच छताखाली उपलब्ध. सर्व पूजा साहित्यावर 50% पर्यंत आकर्षक सवलत.
आजच आमच्या स्टोअरला भेट द्या आणि या मेगा ऑफरचा अवश्य लाभ घ्या. पत्ता शॉप क्रमांक 3, 70 फूट रोड, साईबाबा चौक, वननेस मोबाईल शॉपी जवळ, सोलापूर. प्रोप्रायटर श्रीनिवास कुरापटी. संपर्क 9175 87 03 68. श्री रुद्रा पूजा स्टोअर. विश्वास, गुणवत्ता आणि परंपरेचा संगम.